मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट। उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक भागात मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता। विरार स्टेशन ते बोळिंज रस्ता 48 तासांनंतर सुद्धा पाण्याखाली। चौथ्या दिवशी सुद्धा रस्त्यावर पाणीच पाणी। कामावर जाणाऱ्या नागरिकांचा ट्रॅक्टरमधूनच प्रवास। पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे नागरिक हैराण। मुंबई उपनगरात काही ठिकाणी पावसाची उघडीप तर काही ठिकाणी पाऊस। मुंबईमध्ये सध्या रस्ते वाहतूक सुरळीत। मध्य रेल्वे 10 ते 12 मिनिटे उशिरानं तर पश्चिम रेल्वे सुद्धा 10 मिनिटे उशिरानं। विरारच्या युनिटेक कॉम्प्लेक्समधील सोसायट्या पाण्याखाली तर सोसायटींमध्ये साचलेल्या पाण्याचा अद्यापही निचरा नाहीच। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्यास मोनोरेल पुढे न सोडण्याचा निर्णय। अधिकच्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढूनच आता मोनोरेल पुढे सोडणार। MMRDAचा निर्णय। स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी सुद्धा तैनात। आपत्कालीन खिडक्यांची तपासणी होणार। पालघरमध्ये वैतरणा नदीचा पूर ओसरला तर पालघर मनोर या दरम्यानची वाहतूक पूर्ववत। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे तब्बल 10 तास वाहतूक ठप्प होती। मुंबईत 16 ते 19 ऑगस्ट या 4 दिवसात तब्बल 20 लाखांहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोनं प्रवास केला। सर्वत्र जोरदार पाऊस होत असताना कोणत्याही अडथळ्याविना मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती। नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवरे या फाट्याजवळ ट्रकचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक दुसऱ्या लेनवर उलटली। दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नवी मुंबईमध्ये बेकायदा राहणाऱ्या नेपाळी कुटुंबानं मतदार ओळखपत्राच्या आधारे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार। मुंबई विमानतळावर झालेल्या चौकशीतनं ही माहिती उघड। गेल्या 30 वर्षांपासून ते कामोठेमधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास।